ब्रेकिंग बातमी पाहतो। दत्ता गाडेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि गाडीच्या रिमांड अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे। 10 ते 15 मिनिटं झाली त्याच्या अर्जावर सुनावणी सुरू आहे। दत्ता गाडेला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे आणि गाडीच्या रिमांड अर्जावर ही सुनावणी सुरू असल्याची प्राथमिक माहिती। शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणी ही सुनावणी सुरू आहे। पोलिसांकडून कोठडीची मागणी होती आणि पोलिसांकडून आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी सध्या करण्यात येते आहे। आरोपीने वाहन असल्याचं वाहक असल्याचं सांगून तरुणीला बसमध्ये नेलं असं सुद्धा पोलीस म्हणतात आणि आरोपीला कुणी मदत केली त्याचे साथीदार कोण आहेत का हे तपासायचं आहे असं म्हणत पोलीस त्यांची 14 दिवसांची कोठडी मागतात। आता न्यायालयही पोलिसांना 14 दिवसांची कोठडी देतं का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। सध्या शिवाजीनगर कोर्टामध्ये हा युक्तिवाद सुरू आहे, ही सुनावणी सुरू आहे। पुणे शिवशाही बलात्कार प्रकरणी ही सुनावणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, पोलिसांनी मागणी लावून धरलेली आहे की आम्हाला आणखी चौकशी करायची आहे, त्याच्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या। काय युक्तिवाद होतोय, काय नेमकं म्हणणं आहे कोर्टाचं यावर? आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्यामुळे त्याने ज्यावेळेस या महिलेचा विश्वास संपादन केला त्यावेळेस ताई म्हणून ह्या महिलेचा विश्वास संपादन केला आहे आणि त्यामुळे याच्या सगळ्याची तपास आहे, जो चौकशी आहे ती आम्हाला करायची आहे। त्यासाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी आरोपीची मागितलेली आहे। आता कोर्टाच्या मध्ये जे आहे तो युक्तिवाद सुरू झालेला आहे। आता आरोपीचे वकील बोलतायत। यापूर्वी सुद्धा आरोपीने अनेक गुन्हे केलेले आहेत। त्याच्या नावावर याच स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये 2 गुन्हे दाखल आहेत। पुणे ग्रामीणमध्ये 7 गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे हा काही सराईत गुन्हेगाराचा हा सगळा प्रकार आहे आणि त्यामुळे याला जास्तीत जास्त 14 दिवसाची पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती पोलिसांनी केली आहे आणि आता आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। श्रद्धा, हो, नाही बरोबर, युक्तिवाद जोरदार सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र बालाजी, ही सुनावणी आणखी किती वाजेपर्यंत, किती वेळ चालणार आहे? 10 ते 15 मिनिटं ही सगळी सुनावणी चालेल, कारण आरोपीचा सगळा तपास जो आहे, सगळी जे डिटेलिंग आहे ते कोर्ट पाहतंय। आरोपीला सुद्धा काही प्रश्न असले तर ते सांगण्याचा अधिकार असल्याने त्यांना सुद्धा विचारलं जाणार आहे। मात्र 10 ते 15 मिनिटांमध्ये ही सगळी सुनावणी पूर्ण होईल आणि लवकरात लवकर आरोपीला पुन्हा एकदा लॉकअपमध्ये नेणं गरजेचं आहे, कारण त्याच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न ते एक पोलिसांसमोर पूर्ण आव्हान आहे। त्यामुळे पोलिसांनी पोलीस कोठडी द्यावी, आम्हाला तपास करायचा आहे। त्याचबरोबर ताई म्हणून विश्वास संपादन केल्याने हा सराईत गुन्हेगार आहे, त्याची मोडस ऑपरेटी काय आहे ते पाहायची आहे। यापूर्वी जे गुन्हे केलेत त्यापैकी आणखी असा एखादा गुन्हा केलाय का ते सुद्धा उघड होणं गरजेचं आहे, कारण 70 तास आरोपी पळून गेलेला होता, सापडत नव्हता। त्यामुळे पोलिसांनी ही 14 दिवसाची जी पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे। आता सगळी सुनावणी जी आहे ती सुरू झालेली आहे। कोर्ट आता यावर काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण आरोपीच्या विरोधात मोठा संताप जो आहे तो जनतेमध्ये पाहायला मिळतोय। श्रद्धा, निश्चित बालाजी, तुमच्याकडे पुन्हा एकदा येते एक ब्रेकिंग बातमी। आरोपीला कोणी मदत केली की त्याचे कोणी साथीदार आहेत हे पोलिसांना तपासायचं आहे आणि त्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात येते। युक्तिवाद होतोय। दत्ता गाडेला कोर्टात हजर केलं गेलेलं आहे आणि गाडीच्या रिमांड अर्जावर सध्या सुनावणी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आरोपीची आणखी सखोल चौकशी करायची आहे आणि त्यामुळे 14 दिवसांची पोलीस कोठडी द्या। सरकारी वकिलांकडून सुद्धा जोरदार युक्तिवाद पाहायला मिळतोय आणि पोलिसांकडून आरोपीच्या 14 दिवसांच्या कोठडीची मागणी होतीये। महिला स्वतःहून बसमध्ये गेल्याचं आरोपीचे वकील म्हणतात। शिवाजीनगर कोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे आणि जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे। आरोपीला कोणी मदत केली आहे का हे सुद्धा, आरोपीविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत असं सुद्धा पोलीस म्हणतात। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत। बालाजी, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया सगळा जो घटनाक्रम आहे, जेव्हा उसाच्या फडामध्ये हा आरोपी जो आहे तो भेटला आणि त्यानंतर कशी प्रोसेस चालू झाली, त्याला कसं पकडण्यात आलं आणि आता त्याच्यावर युक्तिवाद सुरू आहे। श्रद्धा, नक्कीच तपास अधिकाऱ्यांचा युक्तिवाद आहे की आरोपीने 15 वर्ष कंडक्टर म्हणून काम करत असल्याचं सांगितलं आणि तिला बसकडे घेऊन गेला। त्यामुळे बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याचं लक्षात आल्याने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने या तरुणीला मारहाण केली। त्याचबरोबर तिला धमकी दिली जीवे मारण्याची। मोबाईल आणि कपडे या सगळ्या आरोपींचे जप्त करायचे। इतर आणखी काही गुन्हे केले आहेत का
ते पाहायचं आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्यांसाठी 14 दिवसाची पोलीस कोठडी मागितली आहे. मात्र आरोपीच्या वकिलाने संपूर्ण घटना जी आहे ती फॅब्रिकेटेड असल्याचं म्हटलेलं आहे. ही महिला स्वतः बसमधून गेली आहे, ती आधी बसमध्ये चढली, त्यामुळे तो बलात्कार घडत नाही. त्यामुळे तपासकामी 2 दिवसाचे पोलीस कोठडी पुरेशी असल्याचे त्याने म्हटलेलं आहे आणि 14 दिवसाच्या पोलीस कोठडीला जो आहे तो आरोपीच्या वकिलाने विरोध दर्शवलेला आहे. तर ओळख उघड झालेली आहे, आरोपी विरोधात दाखल गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आरोपीच्या दुसऱ्या वकिलाने म्हणले. 2 दिवसाची पोलीस कोठडी या चौकशीसाठी पुरेशी असल्याचं म्हटलेलं आहे. मात्र पुन्हा एकदा सरकारी वकिलाने जोरदार युक्तिवाद सुरू केलेला आहे. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे, त्याच्या विरोधात 6 पैकी 5 गुन्ह्यात फिर्यादी ज्या आहेत त्या महिला आहेत, त्यामुळे या महिला फिर्यादी विषयीचा जो दृष्टिकोन आहे तो त्या आरोपीचा दिसून येतो. त्यामुळे याला 14 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांनी केलेली आहे. श्रद्धा, निश्चित या प्रकरणाचे सगळे ताजे अपडेट्स घेत राहू. बालाजी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.